मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवा सेनेची मशाल ही धगधगताना दिसतेय, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय। सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मशाल, आदित्य सेनेचा विद्यापीठ सिनेटवर वरचष्मा। विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव। प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरेंचे शिलेदार आघाडीवर होते। त्यांनी विरोधकांना संघर्ष करण्याची ही साधी संधी दिली नाही। युवा सेनेच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून विजयी आघाडी कायम ठेवली। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे। विद्यापीठ निवडणूक सरकारनं ऐनवेळी रद्द केली होती, पण युवा सेनेनं कोर्टात जाऊन निवडणुकीवरील स्थगिती उठवली। या विजयानं युवा सेना आणि आदित्य ठाकरेंचा आत्मविश्वास वाढणार आहे। आतापर्यंत 3 निकाल हे हाती आलेले आहेत। युवा सेनेच्या पॅनलमध्ये 3 लोकांनी कोटा पूर्ण केलेला आहे। आता जी काय प्रक्रिया आहे त्यानुसार आता दुसऱ्या पसंतीची मतं ही ट्रान्सफर होत आहेत। जशी जशी आम्हाला अपडेट येईल तशी तशी आम्ही तुम्हाला कळवू। 8 जागांचे निकाल लागलेले आहेत। 8 पैकी 8 जागांवर आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही जिंकलेली आहे। विधानसभा निवडणुकीआधी मुंबई विद्यापीठात युवा सेनेनं एक हाती सत्ता मिळवली आहे। हा विजय सत्ताधारी महायुती करता मोठा धक्का मानला जातोय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।